कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 0704 हैदराबाद औरंगाबाद स्पेशल एक्सप्रेस. वेल फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी नांदेडला जात आहे पीसफुल पॅसेंजरनी. तर आज नांदेड ते परभणी माझ्यासोबत तुम्ही जॉईन व्हा. चला थोडं इंजन बघूया, पूर्ण ट्रेन बघूया आपण. खरंच मला ट्रेनचे इंजिन वगैरे खूप आवडतात. खूपच एकदम मॉन्स्टरसारखे असतात एकदम, आणि त्यांची पॉवर खूप असते. 25-25, 26-26 डब्यांना ते ओढून नेतात. परभणी एक जंक्शन आहे. इथून 3 रूट्स जातात पूर्ण इंडियामध्ये. परभणी जंक्शन. इथे खूप मोठं नाव लिहिलेलं आहे. मालगाडी 2 उभ्या आहेत प्लॅटफॉर्म नंबर आय थिंक 3 वर. परभणी जंक्शन मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि उर्दूमध्ये. वाव. आणि ही आपली ट्रेन इथे उभी आहे. 9:40 ही करेक्ट ट्रेन निघेल. आणि नांदेडला जायला मला 2 तास लागतील. तर नांदेडला जाण्यासाठी परभणीहून 5 स्टेशन आहेत. पिंगळी, मिरखेल, नंतर पूर्णा जंक्शन, नंतर अजून 2 स्टेशन्स आहेत. आपण बघूयाच कोणते कोणते स्टेशन लागतात आपल्याला. इथे बराच वेळ गाडी थांबती. 1 घंटा गाडी थांबती परभणी स्टेशनला. या ट्रेनला 2 इंजिन. औरंगाबाद ते पूर्णा. वाव, ट्रेन आली आहे. वाव. यस यस यस, इंजिन बदलत आहेत त्या गाडीत. वेल ॲक्च्युली तो भैया म्हणे रेकॉर्डिंग करू नको म्हणे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी माझ्या ट्रेनमध्ये जाऊन बसतो, नाही तर ट्रेन सुटून जाईल. ही गाडी जाती नांदेडवरून तांडूरला, तांडूरवरून परभणीला येते, आणि पुन्हा परभणीहून, म्हणजे आजची गाडी परभणीहून नांदेडला जाते. डिसेबल लोकांसाठी हा डबा आहे. आणि हा जनरल क्लास आहे. एक नॉर्मल वाटर बॉटल द्या. 15 लेगा ना भाई. नॉर्मल वाटर बॉटल.
वाटलं बेचावून 15 रुपये ना? हा. तेच म्हणलं. चिल्लर आत्ताच घेतली 5 रुपये. थँक्यू. ओके, दिस इज वॉटर बॉटल फॉर ओनली 15 रुपीज. बिस्लेरी. बाहेर जर तुम्ही वॉटर बॉटल घेताल तर वॉटर बॉटल तुम्हाला 20 रुपयाला भेटेल, पण रेल्वे स्टेशनवरून जर घेतलं तर तुम्हाला फक्त 15 रुपयाला वॉटर बॉटल भेटेल. आणि कधी कधी रेल्वे स्टेशनवर सुद्धा 20 रुपये लावतात, पण आपण त्यांना म्हणायचं की रेल्वे स्टेशनवर फक्त 15 रुपयाला भेटते, तरच ते 5 रुपये वापस देतात जर तुम्ही 20ची नोट दिली तर. नाहीतर ते 20 रुपयेच कधी कधी लावतात. तर हे लक्षात ठेवा. अनरिझर्व्ड क्लास. नाही, हा नाही. मी एकदम जवळच्या डब्यात बसेल. हा नाही, हा नाही. ओके, हा आहे सेकंड सिटिंग क्लास. तर हा क्लास मी तुम्हाला फर्स्ट टाईमच दाखवत आहे. मी मागच्या महिन्यात आय थिंक 2 महिन्यापूर्वी कल्याणवरून परभणीला आलो होतो, तर मी स्लीपर क्लासमध्ये आलो होतो. आणि ही या ट्रेनला सेकंड सिटिंग क्लाससुद्धा आहे, म्हणजे 2S सेकंड सिटिंग. तर असे इथे नंबर्स आहेत 38, 37, 36. विंडो सीट्स आहेत. सीट्ससुद्धा खूप छान मऊ सीट्स आहेत इथे. अलार्म पुल, इमर्जन्सी ब्रेक सिस्टम टू स्टॉप ट्रेन पुल चेन, और उचित और पर्याप्त कारण के बिना जंजीर खींचने की सज़ा 1000 रुपये तक जुर्माना और 1 साल तक कैद. तो अननेसेसरी कभी भी ये चेन मत खींचना. चलिए आगे बढ़ते हैं. ये जो लाइट्स अभी भी ऑन है, देखो अभी 9:30 बजने वाले, पूरा दिन है फिर भी लाइट्स ऑन है. तो ये लाइट्स का कंट्रोल हमारे हाथ में नहीं है. लाइट्स का कंट्रोल ये जो ट्रेन का जो बुगी अटेंडेंट रहता है उसके हाथ में रहता है. तो आई थिंक उसने लाइट अभी बंद करनी चाहिए. चलिए. चला चला. वाव. Awesome, man. Superb. लोको पायलट आर्ट गेला. ओके, अजून एकदा हिरवा झेंडा दाखवला. गाडी क्लिअर आहे, सिग्नल क्लिअर आहे गाडीसाठी. लोको पायलट आणि मागे गार्ड यांचं कम्युनिकेशन असतं वॉकी टॉकीवर. ओ, आवाज बघितला फ्रेंड्स? डेंजर. वाव, हे ऑरेंज सिग्नल आता रेड झालं. ट्रॅक चेंज. अजून एकदा ट्रॅक चेंज. वाव. अच्छा बना दो.
अजून एकदा ट्रॅक चेंज. समोर ग्रीन सिग्नल आहे. वाव, क्लिअर. ट्रॅक चेंज. अजून एकदा ट्रॅक चेंज झाला आहे. हा काही वर्षापूर्वीच नवीन प्लॅटफॉर्म बनला आहे, नाहीतर हा प्लॅटफॉर्म नव्हता पिंपरीला. अँड स्टॉप. उतरायचं का? पाणी बॉटल. नाव सर्च करायचं ते अलेख, ALEKHKUL आपलं चॅनल आहे. सबस्क्राईब करून टाका, आपला व्हिडिओ येईल. हे माझे दुसरे व्हिडिओ येतात. हां, तुम्हाला सगळे व्हिडिओ येतात. 10 टक्के रेसिपी. मला जेवणाची वगैरे आवड आहे खूप. मी मुंबईला असतो, तर डोंबिवलीचे काही व्हिडिओ आहेत मुंबईचे वगैरे. मी परभणीचे. पाहिलं तुम्ही ते काय, तुम्हाला नंतर सांगतो थोड्या वेळामध्ये. खरं आहे. बरंच गर्दी आहे इथे रिटेलला. नेमनाथ जैन मंदिर के लिए यहाँ उतरिए. विलेजचे स्टेशन छोटे असल्यामुळे इंजिन प्लॅटफॉर्मच्या बाहेरच थांबतं. हे बघा, इंजिन पूर्णपणे प्लॅटफॉर्मच्या बाहेरच आहे. सिग्नल अजून रेड आहे. ऑरेंज झालं की लोको पायलट हॉर्न वाजवेल आणि ग्रीन फ्लॅग दाखवेल. ऑरेंज झालं सिग्नल, हॉर्न वाजवेल आता. ओके, लोको पायलटने गार्डला वॉकी टॉकीवर सांगितलं की ट्रेन निघण्याची तयार आहे. ट्रेन निघाली. ग्रीन फ्लॅग लोको पायलटने आय थिंक उजव्या साईड कडून दाखवला आणि मी आहे लेफ्ट साईडला. वाव, इंजिनचा आवाज. आय लव धिस म्युझिक. वाव, आय लव धिस साऊंड. Oh my God. Orange, 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 red. व्यवस्थित दिसलं. वाव. आता नेक्स्ट स्टेशन येईल पूर्णा. आणि पूर्णा स्टेशनच्या मध्ये इंटर करण्या अगोदर पूर्णा नदी लागेल. ती तर आज नक्की बघूया आपण. आणि पूर्ण
तर आय थिंक अजून 1 तास लागेल नांदेडला पोहोचायला. सो लेट्स कंटिन्यू द जर्नी. कमी करतात ब्रिजवरून. 20 ते 25 किलोमीटर पर आवरची स्पीड असते. पूर्णा नदी तिथे नाव लिहिलेलं आहे बघा. आणि ही सुंदर आपली पूर्णा नदी. पाणी किती सुंदर वाहत आहे. ओ गॉश. पूर्णा सुद्धा जंक्शन आहे. खूप मोठं जंक्शन आहे पूर्णा. पूर्णेवरून एक रूट जातो अकोल्याला, एक रूट जातो परभणीला म्हणजे मुंबईला आणि एक रूट जातो हैदराबादला. इकडे काही गाड्या लावलेल्या आहेत. गुड्स ट्रेन. इथे तुम्हाला एक नवीन कोच बघायला भेटेल समोर. ICF त्या रेड कोचवर लिहिलेलं आहे. ICF म्हणजे इंटिग्रल कोच फॅक्टरी. आय होप आय एम नॉट रॉंग. वाव. ॲक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन पूर्णा. वाव, हे सुद्धा तुम्हाला दाखवायचंच राहिलं. ॲक्सिडेंट रिलीफ व्हॅनच आहे ही. 140 टन क्रेन पूर्णा. समोसे 2 हो दे, 2 दे. मिरची दे. मीठ लावले का नाही मिरचीला? आहे ना मीठ आहे. हां तेच म्हणलं. ठीक आहे, थँक्स. ओके, इथे कोणी नाही आहे. समोसा. वाव, एक नंबर. निघत आहे.
धाबा. मस्त प्लॅटफॉर्म नवीन झाला आहे. 2 ते 3 वर्ष झाले असतील या प्लॅटफॉर्मला. हो, आय थिंक त्याहून कमी 1 वर्ष झालं असेल. चकचकीत दिसत आहे. चुडावाची ओल्ड अबंडंट कॅबिन आता कोणी यूज करत नाही ही. ग्रीन सिग्नल लगेच दिलंय. गाडी 30 सेकंद सुद्धा इथे थांबली नाही. हार्डली 10 सेकंद गाडी थांबली. परभणीत बसलात, मला दिसलाच नाही तुम्ही. तिथे बसला होतात का? अच्छा अच्छा. कुठे नांदेडला काय अपडाऊन असते काय? अपडाऊन. अच्छा. काय नाव आपलं भैया? विनोद. निमगाव स्टेशन आलं आता. झालं आता वाणेगाव. वाणेगावला थांबेल का गाडी? नाही थांबेल. वाणेगावला थांबेल ना गाडी? नाही थांबत. नाही. अच्छा. मागून ब्रिज आहे ना डायरेक्ट असं इकडे जायला, म्हणजे डायरेक्ट बाहेरच पडायचं नांदेड स्टेशनच्या. ओके, चला पटकन जाऊ मग मागं. हो ते तर आहेच. एकदम शेवटच्या डब्यावर जाऊ आपण. हो चला चला चला, गाडी निघाली. चल भाऊ. हॉर्न पण नाही वाजवला ट्रेनने. हो ना, तेच ना. आम्ही मागच्या डब्यात जाऊ लागलो. आता नांदेडच येणार आहे ना. ब्लॉगर है तू? हाँ ब्लॉगर है क्या मोबाइल आपके पास? देखो वो बोलता हूँ भाई. ट्रेन छूटते छूटते बस गई ऐसे. कहाँ जा रहे हैं आप? नांदेड़ जा रहे हैं. परभनी से बैठ गए क्या आप? परभनी से आ रहे हो? हाँ पूर्णा से. ॲक्च्युली या गाडीला काही वर्षापूर्वी वाणेगावला हॉल्ट होता, पण आज मी फर्स्ट टाइम बघितलं की ही गाडी वाणेगावला नाही थांबली. आता डायरेक्ट ही गाडी नांदेडलाच थांबेल. अरे वा, और क्या चल रहा है? अच्छा है. साहिल खान आपका नाम? साहिल खान. अच्छा, वो साहिल खान पता है क्या? एकदम बॉडी बिल्डर है वो साहिल खान. हाँ, स्टाइल पिक्चर में हीरो था वो. ऐसा है. 3-4 मूवी है उनका. ऐसे आपकी बॉडी तो नहीं दिख रही भाई. हम छोटे, कहाँ जाना जिम? आप छोटे. अच्छा. गाडी लागली आहे पुणे एक्सप्रेस.
कोणती गाडी लागली? तपोवन आहे का? हां, तपोवन निघत. अच्छा, श्री गंगानगर. ओके ओके. राईट राईट राईट. हो, चला फायनली पोहोचलो. हो, ही श्री गंगानगर नांदेड, नांदेड श्री गंगानगर ही ट्रेन आहे. तर सुंदर स्टेशन आहे, हुजूर साहिब नांदेड.